नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रेल्वे भरती ग्रुप डी म्हणजेच RRB ग्रुप डी चा जो आज झालेला पेपर आहे दिनांक 8 डिसेंबर 2025 रोजी, तर विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया आणि मेसेजनुसार जे काही प्रश्न आपल्याला प्राप्त झाले आहेत तर त्या जीकेच्या प्रश्नांचं स्पष्टीकरण आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. आगामी परीक्षेमध्ये नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होईल, त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे. तसेच पहिल्यांदा जर आपला व्हिडिओ बघत असाल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया विद्यार्थी मित्रो. बघा या ठिकाणी आपला पहिला प्रश्न बघा आपल्या स्क्रीनवरती आहे. काय आहे प्रश्न? जागतिक प्रेस स्वातंत्र्यता ओके बघा जागतिक प्रेस स्वातंत्र्य 2025 मध्ये भारताचे स्थान कोणते आहे? बघा प्रेस फ्रीडम इंडेक्स जो आहे ओके, तर या ठिकाणी जागतिक प्रेस स्वातंत्र्याच्या निर्देशांकामध्ये भारताचं स्थान किती आहे असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. ऑप्शन्स बघा, एक आहे 151, बी 177, सी 178 आणि डी आहे 179. तर जागतिक प्रेस स्वातंत्र्याच्या निर्देशांकामध्ये भारताचे जे स्थान आहे हे आहे 151. ओके, कितव्या स्थानावरती येतो भारत देश? आपला 151व्या स्थानी येतो. त्यामुळे पर्याय क्रमांक ए 151 हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्रो. बघा या ठिकाणी आपण याचं स्पष्टीकरण समजून घेऊया, म्हणजे या क्वेश्चनवर जर तुम्हाला कुठल्याही पद्धतीने जर प्रश्न आला तर आता त्या ठिकाणी तुम्हाला सोडवता आला पाहिजे. बघा या ठिकाणी भारताचे स्थान ज्याच्यावरती आपला प्रश्न होता 2025 नुसार किती होते? 151 होते. आता हे जे आहे 2024 मध्ये विचारलं असतं, 2024 मध्ये भारताचं स्थान 159 होतं. किती होतं? 159. आणि ही जाहीर करण्याची संस्था ही कोणती आहे बरं? रिपोर्ट्स विदाउट बॉर्डर्स. ओके, कोणती संस्था जाहीर करते? हे रिपोर्ट्स विदाउट बॉर्डर्स ही संस्था त्या ठिकाणी हा निर्देशांक जो आहे जाहीर करत असते. आणि मुख्य निर्देशांकात ज्यात 180 देशांचे मूल्यांकन होते. बघा जागतिक प्रेस स्वतंत्रता निर्देशांक जो आहे याच्यामध्ये किती देशाचा हे होतं? तर फक्त 180 देशाचंच मूल्यांकन केल्या जातं. ओके, आणि या 180 देशामध्ये आपला जो भारत देश आहे हा भारताचा क्रमांक किती आहे? तर 151 आहे. ओके, 180 देशापैकी 151 आपला भारत देश आहे. आता जागतिक प्रेस स्वातंत्र्याचा निर्देशांक वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स ही संस्था कोणती आहे? तर रिपोर्ट्स विदाउट बॉर्डर. ओके, RSF याला म्हणतात. आता याचा उद्देश काय आहे? तर या संस्थेचा उद्देश काय? बघा हा निर्देशांक जाहीर करण्याचा उद्देश काय? तर देशामध्ये पत्रकारांना मिळणारे स्वातंत्र्य आणि माध्यमांची स्थिती तपासणे, त्याचे मापन कशा पद्धतीने होते? बघा पत्रकार, वृत्तसंस्था आणि नेटिझन्स ओके यांना असलेले जे स्वातंत्र्य आहे यावरून हा निर्देशांक काढला जात असतो. ओके, चलो क्लिअर आहे सर्वांना हा प्रश्न? बघा आता विद्यार्थी मित्रो, यामध्ये मग पहिले 5 देश कोणते? जागतिक प्रेस स्वातंत्र्याच्या निर्देशांकानुसार पहिल्या क्रमांकावरती कोणता देश होतो? या पद्धतीने पहिले 5 देश आपण बघूया. बघा पहिल्या क्रमांकावरती आहे नॉर्वे. कोणता देश आहे? नॉर्वे हा येतो प्रथम स्थानी. त्यानंतर एस्टोनिया हा द्वितीय क्रमांकावर आहे. नेदरलँड तिसऱ्या क्रमांकावर येतो. स्वीडन जो आहे हा चौथ्या क्रमांकावर आणि पाचव्या क्रमांकावर या ठिकाणी फिनलँड. ओके, 5व्या क्रमांकावर कोणता देश येतो? तर फिनलँड हा 5व्या क्रमांकावरती येतो. आणि आपला भारत देश जो आहे हा यामध्ये 151व्या स्थानी येतो. ओके, बघा विद्यार्थी मित्र, स्पष्टीकरण आवडलं असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. आणि जर तुम्हाला ही स्पष्टीकरणाची PDF डाउनलोड करायची असेल तर PDF डाउनलोड करण्याकरता आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे. आणि आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके, चलो यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. 18वी ब्रिक्स शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात येणार आहे? बघा 18वी जी ब्रिक्सची शिखर परिषद आहे ही कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. ऑप्शन बघा, ए अमेरिका, बी रशिया, सी चीन आणि डी आहे भारत. तर ब्रिक्सची जी 18वी शिखर परिषद आहे विद्यार्थी मित्रो ही आपल्या भारत देशामध्ये आयोजित केली जाणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक डी भारत हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, कुठे आयोजित केली जाणार आहे? तर ही आपल्या भारतामध्येच आयोजित केल्या जाणार आहे. ओके, बघा आता विद्यार्थी मित्रो यानंतर पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी ब्ल्यू घोस्ट मोहीम 1 ओके बघा मोहीम विचारली आहे. ब्ल्यू घोस्ट मोहीम 1 जी आहे 1 कोणी लॉन्च केली आहे? ही मोहीम कोणी लॉन्च केली आहे? बघा इस्रो, नासा, स्पेसएक्स आणि फायरफ्लाय एरोस्पेस. तर कोणी जाहीर केलेली आहे? ब्ल्यू घोस्ट मोहीम म्हटले. ओके, ब्ल्यू घोस्ट मोहीम जिचा पहिली आवृत्ती आहे ही कोणी जाहीर केली? तर फायरफ्लाय एरोस्पेस यांनी केली आहे. कोणी केली आहे? फायरफ्लाय एरोस्पेस यांनी ही जाहीर केलेली
आहे विद्यार्थी मित्र. ओके, ऑप्शन नंबर 4 आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा आता काय आहे नेमकं फायरफ्लाय एरोस्पेस. या ठिकाणी बघा, फायरफ्लाय एरोस्पेस ही एक अमेरिकन एरोस्पेस कंपनी आहे. कुठली आहे? अमेरिकन एरोस्पेस कंपनी आहे, जी अंतराळ वाहतूक सेवा प्रदान करते. काय करते ही कंपनी? तर अंतराळ वाहतूक सेवा ही कंपनी प्रदान करते. आणि ही कंपनी लहान आणि मध्यम लिफ्ट प्रक्षेपण वाहने, चंद्र लँडर्स जे आहेत आणि अंतराळातील वाहने विकसित करते. ओके, अंतराळातील वाहने जी लँडर्स असतात ग्रहावरचे, ती ही कंपनी विकसित करते. आता बघा, ही जी कंपनी आहे ब्ल्यू घोस्ट मोहीम 01 जी आहे, या ठिकाणी काय तर या फायरफ्लाय एरोस्पेसने 15 जानेवारी 2025 ला लॉन्च केले. कधी लॉन्च केलं? 15 जानेवारी 2025 ला लॉन्च केलं होतं. ओके, आणि याचा उद्देश काय होता तर चंद्राच्या पृष्ठभागावर वैज्ञानिक उपकरणांना उतरवणे आणि चंद्राच्या शोधाला जो आहे प्रोत्साहन देणे, हा याचा उद्देश होता. आणि या मोहिमेने 9 फेब्रुवारी 2025 पासून चंद्रावर प्रवास सुरू केला. ओके, कधी? 9 फेब्रुवारी 2025 पासून जो आहे चंद्रावरती प्रवास सुरू केला. ओके, चलो, क्लिअर आहे सर्वांना हा प्रश्न. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, आपल्या स्क्रीनवर आहे. काय आहे प्रश्न? खालीलपैकी कोणता चित्रकार हा जहांगीर या मुघल सम्राटाच्या दरबारात होता? बघा विद्यार्थी मित्र, रेल्वे भरतीमध्ये मध्ययुगीन भारताच्या इतिहासावर 100% आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न बघायला मिळतात. त्याच दृष्टिकोनातून हा प्रश्न आलाय. पहा, कोणता होता बरं? जहांगीराच्या दरबारामध्ये. ओके, जहांगीर या मुघल सम्राटाच्या दरबारात असणारा चित्रकार विचारलेला आहे. बघा पर्याय: ए मीर सय्यद, बी मीर हाशम, सी अब्दुल हसन आणि डी आहे दसवंत. ओके, मग कोणता होता? तर जहांगीराच्या दरबारामध्ये होता विद्यार्थी मित्र या ठिकाणी अब्दुल हसन. ऑप्शन नंबर सी आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा, हा प्रश्न विद्यार्थी मित्र आपण IMP कॅटेगरीमध्ये कन्सिडर करूया, कारण की हा प्रश्न आगामी पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती, ज्या सर्व सरळ सेवा स्पर्धा परीक्षा आहेत याच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचा आहे. आपल्याला याच्यावर आधारित प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे आपण या ठिकाणी डिटेलमध्ये या प्रश्नाचं अनालिसिस समजून घेऊया. बघा, या ठिकाणी आता प्रत्येक घटक आपण समजणार आहोत. बघा, पहिलं काय? हुमायूं. आता हुमायूंच्या दरबारात कोण कोण होते? ओके, बघा, हे सर्व काय आहेत? हे सर्व चित्रकार आहेत. ओके, बघा, मुघल सम्राटाच्या दरबारात असणारे हे सर्व चित्रकार आहेत. मग यामध्ये हुमायूंच्या दरबारामध्ये अब्दुल समद आणि मीर सय्यद हे दोन होते. ओके, हुमायूंच्या दरबारात कोण चित्रकार होते? अब्दुल समद आणि मीर सय्यद हे होते. अकबराच्या दरबारात दसवंत आणि बसवान हे दोन चित्रकार होते. ओके, अकबराच्या दरबारामध्ये दसवंत आणि बसवान हे दोन चित्रकार त्या ठिकाणी होते. त्यानंतर जहांगीर जो आहे, जहांगीराच्या दरबारामध्ये आपल्याला यावरती प्रश्न होता. बघा, उस्ताद मंसूर, अब्दुल हसन आणि बिशंद हे 3 चित्रकार होते. ओके, यापैकी आपल्याला उत्तर काय होतं? आपलं अब्दुल हसन. चला, यानंतर पुढचं बघा, शहाजहान. आता शहाजहानच्या दरबारामध्ये कोण कोण होतं? मीर हाशम. शहाजहानच्या दरबारामध्ये मीर हाशम, चित्रमणी आणि अणुचित्र नावाचे हे 3 चित्रकार त्या ठिकाणी शहाजहानच्या दरबारामध्ये होते. आणि मुहम्मद हसन, फकीर उल्ला हे सर्व त्या ठिकाणी शहाजहानच्या दरबारामध्ये होते. ओके, क्लिअर आहे सर्वांना हा प्रश्न? बघा, सर्वांना विद्यार्थी मित्र होप हा प्रश्न समजला असल्याचं स्पष्टीकरण समजलं असेल, जेणेकरून जर तुम्हाला परीक्षेमध्ये कुठल्याही पद्धतीनं या घटकावर आधारित जर प्रश्न आला तर तो तुम्ही त्या ठिकाणी सोडवू शकाल. विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडला असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि सोबतच जर या प्रश्नाने तुम्हाला PDF डाउनलोड करायची असेल तर PDF डाउनलोड करण्याकरता आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे आणि कमेंटमध्ये PDF टाकायचं आहे. मी तुम्हाला लिंक सेंड करून देईल. ओके, चला, यानंतर पुढील प्रश्न घेऊया. बघा, हा प्रश्न देखील आपल्याला मध्ययुगीन भारताच्या इतिहासावर आधारितच दिसतोय, कारण रेल्वेचा पॅटर्नच तो आहे. त्याचा काय इतिहासासंदर्भात म्हटलं तर मध्ययुगीन भारताचा इतिहास हा विशेष असतो. त्यावरती आपल्याला प्रश्न प्रत्येक वेळी दिसतात. बघा, अकबरनामा या ग्रंथाचे लेखन कोणी केले आहे? बघा, हा प्रश्न विद्यार्थी मित्र पोलीस भरती, तलाठी भरती सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये हा प्रश्न येतो. महत्वपूर्ण आहे. अकबरनामा या ग्रंथाचे लेखन कोणी केले आहे? बघा, ए जहांगीर, बी मोहम्मद काझिम, सी गुलबदन बेगम आणि डी आहे अबुल फजल. तर अकबरनामा हा जो ग्रंथ आहे हा कोण लिहिलाय? तर हा अबुल फजल यांनी लिहिलेला आहे. ऑप्शन नंबर डी अबुल फजल हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्र. ओके, अबुल फजल यांनी कोणता लिहिला आहे? अकबरनामा हा ग्रंथ लिहिलेला आहे. बघा, आता विद्यार्थी मित्र बाबरचा आहे बाबरनामा. ओके, बघा, या ठिकाणी वाटलंच तर तुम्ही स्क्रीनशॉट करून घ्या किंवा PDF आपल्या चॅनलवरून तुम्ही डाउनलोड करा. बघा, बाबरचा काय? बाबरनामा
हुमायून नामा कोणी लिहिलाय? गुलबदन बेगमनं लिहिलाय. ओके, गुलबदन बेगम ही काय होती? हुमायूनची बहीण होती. हुमायूनची बहीण होती. हिने काय लिहिला? हुमायून नामा. अकबरनामा, ओके, आईने अकबरी, हे कोणी लिहिलंय? तर हे अबुल फजल यांनी लिहिलेलं आहे. ओके, बघा या घटकावरच आपल्याला प्रश्न होता विद्यार्थी मित्रो, कोणता आहे? अकबरनामा आणि आईने अकबरी जो आहे हा अबुल फजल यांनी लिहिलाय. त्यानंतर आलमगीरनामा जो आहे हा मोहम्मद काझिम यांनी लिहिलाय. आलमगीरनामा कोण लिहिलाय? मोहम्मद काझिम यांनी हा लिहिलेला आहे. त्यानंतर पातशाहनामा जो आहे हा मोहम्मद अमीन यांनी लिहिलाय. ओके, पातशाहनामा हा मोहम्मद अमीन यांनी लिहिलेला आहे. ओके, बघा याच पद्धतीचे विद्यार्थी मित्र आपल्याला काय विचारलेलं होतं? या ठिकाणी अकबरनामा विचारला. आता नंतर जे शिफ्ट होतील त्यामध्ये आपल्याला कदाचित बाबरनामा विचारू शकतात, हुमायूननामा विचारू शकतात, आलमगीरनामा विचारू शकतात किंवा पातशाहनामा विचारू शकतात. म्हणजे कुठल्याही पद्धतीने जर तुम्हाला प्रश्न आला तर त्या ठिकाणी तुम्हाला तो सोडवता आला पाहिजे. या दृष्टिकोनातून आपण सविस्तर स्पष्टीकरण प्रत्येक प्रश्नाचं या ठिकाणी घेत आहोत. व्हिडिओवर असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. ओके, आणि महत्वपूर्ण म्हणजे विद्यार्थी मित्र, तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील आणि कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. सोबतच जर तुम्हाला ही पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर पीडीएफ डाउनलोड करण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके, चलो यानंतर पुढचा प्रश्न बघा. ऋग्वेदामध्ये एकूण किती मंडले आहेत? बघा, ऋग्वेदामध्ये एकूण किती मंडले आहेत असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. बघा ऑप्शन्स पहा, ए 18, बी 19, सी 20 आणि डी आहे 21. तर ऋग्वेदामध्ये एकूण किती मंडले येतात? तर ऋग्वेदामध्ये एकूण 18 मंडले आहेत. किती आहेत? 18. ऑप्शन ए या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा ऋग्वेदामध्ये मंडले विचारलेली आहेत. मंडले म्हटले तर किती आहे? 18. ओके, पहा आता विद्यार्थी मित्र या ठिकाणी देखील आपण समजूया मंडले नेमके काय, मंडले म्हणजे नेमके कशाला म्हणता येईल. बघा ऋग्वेदात एकूण 18 मंडले आहेत. आता बघा अनेक रुच्या मिळून एक सूक्त तयार होते. बघा अनेक रुच्या मिळून काय होते? एक सूक्त तयार होते. आणि ऋग्वेदात साधारणपणे 1028 मंत्र म्हणजे सूक्तांचा समावेश आहे. किती? 1028 सूक्तांचा समावेश हा ऋग्वेदात आहे. आपल्याला मंडले विचारली होती, कदाचित पुढील वेळी आपल्याला जे आहे सूक्त विचारू शकतात. तर सूक्ताची संख्या किती आहे? 1028 एवढी सूक्त त्या ठिकाणी आहेत. आणि सूक्तांचे मिळून एक मंडल होते. बघा सूक्तांचे मिळून काय होते? एक मंडल होते. अनेक सूक्तांचे मिळून एक मंडल होते. आणि या पद्धतीने ऋग्वेदामध्ये एकूण 18 मंडले आहेत. बघा रुच्यापासून होते सूक्त आणि सूक्तापासून मंडल. ओके, बघा या ठिकाणी रुचेपासून काय होते? सूक्त तयार होते आणि सूक्तालाच काय म्हणतात? मंडले. सूक्तापासून मंडले तयार होत असतात. समजलं सर्वांना? चला यानंतर पहा पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, आता चालू घडामोडीवर आधारित प्रश्न देखील परीक्षेला भरपूर प्रमाणात विचारले जात आहेत. प्रत्येक शिफ्ट मध्ये चालू घडामोडीचा निर्देशांक असो, भारताच्या जगामधील इतर बाबतीमध्ये स्थान किंवा पुरस्कार, ओके, हे सर्व घटक आपल्याला परीक्षेमध्ये बघायला मिळत आहेत. पर्याय बघा या ठिकाणी आता काय असणार आहे. या ठिकाणी हा प्रश्न समजून घेऊया. प्रश्न काय? 2023चा 55वा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? लेटेस्ट क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्र. ओके, पहा मिथुन चक्रवर्ती, बी वाहिदा रहमान, सी मोहनलाल नायर आणि डी आहे आशा पारेख. 2023चा 55वा दादासाहेब फाळके पुरस्कार म्हटलेला आहे तर हा मिळालाय मोहनलाल नायर यांना. ओके, कोणाला? मोहनलाल नायर यांना मिळालेला आहे. ऑप्शन नंबर सी मोहनलाल नायर हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा आता विद्यार्थी मित्र थोडीशी या पुरस्काराची पार्श्वभूमी आपण समजून घेऊया. काय आहे नेमका दादासाहेब पुरस्कार? तत्पूर्वी बघा मोहनलाल यांना हा पुरस्कार मिळालाय. आता मोहनलाल हे काय? मल्याळम अभिनेता आहे. काय? एक मल्याळम अभिनेता आहे. आणि मोहनलाल हे आहेत हे दादासाहेब फाळके पुरस्कार मिळवणारे दुसरे मल्याळी ठरलेले आहेत. कितवे? दुसरे मल्याळी ठरलेले आहेत. यांच्या पूर्वी देखील एका मल्याळम अभिनेत्याला हा पुरस्कार मिळाला होता. मग पहिले मल्याळी अभिनेता कोण होते? तर अदूर गोपालकृष्णन होते. यांना 2004 मध्ये हा पुरस्कार मिळाला. कधी मिळाला होता? 2004 मध्ये यांना हा पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर विद्यार्थी मित्र मोहनलालजी यांचं पूर्ण नाव काय? मोहनलाल विश्वनाथ. नाव काय? मोहनलाल विश्वनाथ हे यांचं पूर्ण नाव आहे. टोपण नाव काय? तर द कम्प्लीट ऍक्टर या टोपण नावाने ते ओळखल्या जातात. ओके, द कम्प्लीट ऍक्टर या टोपण नावाने ते ओळखल्या जातात.
बघा आता दादासाहेब फाळके हा जो पुरस्कार आहे हा चित्रपट सृष्टीतील भारतीय चित्रपट सृष्टीमधील सर्वोच्च पुरस्कार आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार काय आहे तर भारतीय चित्रपट सृष्टीमधील हा सर्वोच्च पुरस्कार आहे. बघा आता याची सुरुवात ही 1969 पासून झाली. बघा दादासाहेब फाळके याचे जन्म शताब्दी वर्ष आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांचं स्वरूप कसं आहे तर यामध्ये 15 लाख रुपये रोख रक्कम मिळते, एक सुवर्ण कमळ आणि शाल असं या पुरस्काराचं स्वरूप असतं. आणि ही प्रदान करणारी संस्था कोणती आहे तर चित्रपट महोत्सव संचालनालय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाद्वारे हा पुरस्कार जो आहे हा प्रदान केला जातो. आणि दादासाहेब फाळके हा पुरस्कार जिंकणारा पहिले विजेते कोण होते? पहिले विजेते तर देविका राणी 1970 मध्ये यांना हा पुरस्कार मिळाला होता. सुरुवात झाली 1969 पासून आणि जो पहिला मिळाला 1970 मध्ये देविका राणी हिला मिळाला होता. त्यानंतर भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक आहेत दादासाहेब फाळके, यांचं पूर्ण नाव काय होतं तर धोंडीराज गोविंद फाळके उर्फ दादासाहेब फाळके यांच्या जन्म शताब्दीच्या निमित्ताने ही जो आहे हा पुरस्कार स्थापन करण्यात आलेला आहे. क्लिअर आहे सर्वांना? चलो बघा विद्यार्थी मित्रो, आता यांना हा पुरस्कार मिळाला आहे. मग आता आपण या ठिकाणी अलीकडील जे काही पुरस्कार होते हे आपण समजून घेऊया. बघा मोहनलालजी यांना हा पुरस्कार मिळालेला आहे 2023 चा, ज्या घटकावर आपल्याला प्रश्न होता 2023 चा कोणाला मिळाला? मोहनलाल यांना मिळालेला आहे. बघा 2020 चा कोणाला मिळाला होता तर आशा पारेखजी यांना मिळाला होता. 2020 चा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला मिळाला होता? आशा पारेखजी. 2021 चा वाहिदा रहमान यांना मिळाला. 2021 चा जो आहे वाहिदा रहमान. 2022 चा मिथुन चक्रवर्ती आणि 2023 चा 55वा जो आहे हा मोहनलाल यांना मिळालेला आहे. बघा विद्यार्थी मित्र, स्पष्टीकरण आवडलं असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सोबतच जर या प्रश्नांची PDF तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे. चलो बघा यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, काय खालीलपैकी कोणत्या एका पदार्थाचा पेट्रोलियमच्या शुद्धीकरणासाठी वापर केला जातो? बघा या दिलेल्या पदार्थापैकी असा एक पदार्थ आहे ज्याचा वापर हा पेट्रोलियम शुद्धीकरणामध्ये केला जातो, तर तो पदार्थ आपल्याला ओळखायचा आहे. बघा साबण, धुण्याचा सोडा, ब्लिचिंग पावडर ज्याला विरंजक चूर्ण म्हणतात, बेकिंग सोडा. कोणता विद्यार्थी मित्र या ठिकाणी कशाचा वापर केला जातो बरं? या ठिकाणी बघा पेट्रोल शुद्धीकरणामध्ये वापर मधलेला आहे, तर पेट्रोल शुद्धीकरणात धुण्याच्या सोड्याचा वापर केला जातो. ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे धुण्याचा सोडा. बघा या ठिकाणी समजून घेऊया. बघा धुण्याचा सोडा याला वॉशिंग सोडा आपण म्हणतो, याला काय सोडियम कार्बोनेट काय म्हणतात? सोडियम कार्बोनेट. आता बघा याचं रेणुसूत्र काय? Na2CO3 हे आहे याचं रेणुसूत्र. आणि याचे गुणधर्म समजून घेऊया. बघा गुणधर्म काय? हा पांढऱ्या रंगाचा स्फटिक असतो. क्रिस्टलाइन क्षार आहे. काय? क्रिस्टलाइन क्षार आहे. आणि पाण्यामध्ये कसा आहे? द्रावणीय आहे. पाण्यामध्ये द्रावणीय आहे म्हणजे पाण्यामध्ये हा विरघळतो असून अल्कारीद म्हणजे अल्काईन आहे. अल्कारी धर्मी हा आहे. आणि आम्लाशी अभिक्रिया केल्यास क्षार व पाणी तयार होऊन यात काय कार्बन डायऑक्साइड वायू हा मुक्त होत असतो. बघा या ठिकाणी केमिकल रिएक्शन काय करून काय होतं तर कार्बन डायऑक्साइड हा मुक्त होतो. क्लिअर आहे सर्वांना? चलो यानंतर पुढचा प्रश्न बघा. बघा पुढचा काय प्रश्न आहे विद्यार्थी मित्र? पिवळ्या हिरव्या रंगाच्या शेवाळ वनस्पतींना काय म्हणतात? बघा पिवळ्या हिरव्या रंगाची जी शेवाळ वनस्पती आहे, ज्या शेवाळ वनस्पती असतात त्यांना काय म्हणतात असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. बघा क्लोरोफायसी, सायनोफायसी, फिओफायसी आणि अँथोफायसी. तर बघा विद्यार्थी मित्र आपल्याला दोन रंग दिलेला आहे, एक म्हणजे पिवळा. एक कोणता दिलाय? पिवळा आणि हिरवा. मग आता हे दोन्ही रंगाचं शेवाळ जिथं मिक्स असतं त्याला काय म्हणतात बरं? तर त्या शेवाळाला म्हणतात अँथोफायसी. ऑप्शन डी आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. हिरवा आणि पिवळं शेवाळ म्हटलं तर अँथोफायसी. आता याचं स्पष्टीकरण समजून घेऊया. बघा शेवाळ वनस्पतींचे रंगानुसार वर्गीकरण या ठिकाणी समजून घेऊया. बघा क्लोरोफायसी म्हणजे हरित शेवाळ. क्लोरोफायसी कशाला म्हणतात? क्लोरोफिल आपल्याला माहिती आहे पानाचा रंग हिरवा असतो क्लोरोफिलमुळे. क्लोरोफायसी म्हणजे हरित शेवाळ. त्यानंतर सायनोफायसीमुळे निळ शेवाळ असतं. जे नील हरित शेवाळ आहे, नील हरित शेवाळ काय म्हणतात? सायनोफायसी. फिओफायसी मध्ये तपकिरी शैवाल. फिओफायसी मध्ये काय असतं? तपकिरी शैवाल जे आहे ते असतं. अँथोफायसी ज्याच्यावरती आपला प्रश्न होता, अँथोफायसी कसं असतं?
पिवळं आणि हिरवं शेवाळ जे असतं त्याला अँथोफायसी म्हणतात आणि रोडोफायसी मध्ये लाल शेवाळ. ओके, हे लाल रंगाचे शेवाळ दिसतं ना, याला काय म्हणतात? रोडोफायसी. ओके, रोडोफायसी. परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा आयएमपी प्रश्न आहे. सायन्स घटकावर आपल्याला आरआरबी ग्रुप डी मध्ये नेहमीच प्रश्न विचारले जात असतात. होप सर्वांना हा जो प्रश्न आहे, ओके, हा प्रश्न व्यवस्थितरित्या समजला असेल. ओके, पहा विद्यार्थी मित्र, तुम्ही याची पीडीएफ देखील डाउनलोड करू शकता. त्याकरता तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि कमेंट मध्ये पीडीएफ म्हणून टाईप करायचं आहे. ओके, बघा या टाईपचं हे असतं शेवाळ. सर्व जे आहे यानुसार काय आपण रंगानुसार वर्गीकरण करतो. तपकिरी रंगाचं, हिरव्या रंगाचं, हिरवं तपकिरी रंगाचं, लाल रंगाचं, असं याचं वर्गीकरण हे होत असतं. ओके, चलो यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. बघा अत्यंत महत्वपूर्ण असा हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रो. भारतीय रेल्वेने कोणत्या मार्गावर कवच 4.0 कार्यान्वित केले आहे? बघा भारतीय रेल्वेने कोणत्या मार्गावर कवच 4.0 हे कार्यान्वित केले आहे असा प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन बघा, ए आहे दिल्ली मुंबई, बी जम्मू कन्याकुमारी, ओके, यानंतर सी दिल्ली वाराणसी आणि डी आहे कोलकाता चेन्नई. तर बघा या ठिकाणी काय म्हटलंय? कवच 4.0. ओके, कवच 4.0 हे कुठे लॉन्च केलेलं आहे, कुठे कार्यान्वित आहे? तर हे दिल्ली मुंबई या ठिकाणी कार्यान्वित आहे. ओके, कोणत्या मार्गावर आहे? दिल्ली आणि मुंबई मार्गावरती हे कार्यान्वित आहे. ओके, बघा अशा पद्धतीने विद्यार्थी मित्र आपण महत्वपूर्ण प्रश्नांचं स्पष्टीकरण या ठिकाणी बघितलेलं आहे. विद्यार्थी मित्र, तुमच्याकरता आपण खास आपल्या चॅनलवरती चालू घडामोडीवर आधारित प्रश्नांची सिरीज चालू करणार आहोत. ओके, दररोज तुम्हाला 11 वाजता आपल्या चॅनलवर जे आहे चालू घडामोडीची सिरीज बघायला मिळणार आहे. त्याकरता तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. निश्चितच आगामी पोलीस भरती, वनरक्षक भरती, तलाठी भरती या सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्हाला आपल्या त्या व्हिडिओचा फायदा होईल. ओके, जर सिरीज चालू करायची असेल तर कमेंट मध्ये मेसेज करा आणि सुचवा तुम्हाला काय हवं आहे. ओके, चलो बघा विद्यार्थी मित्र, अशा पद्धतीने आपण खूप महत्वपूर्ण व्हिडिओ जे आहे समजून घेताय. प्रश्नांचं स्पष्टीकरण बघा या ठिकाणी काय असणार आहे याचं. भारतीय रेल्वेने दिल्ली मुंबई मार्गाच्या मथुरा कोटा विभागात स्वदेशी रेल्वे सुरक्षा प्रणाली, ओके, बघा कवच 4.0 काय? ही स्वदेशी रेल्वे सुरक्षा प्रणाली आहे, ही यशस्वीरित्या कार्यान्वित केली. ओके, आणि जेणेकरून काय म्हटलंय बघा, दिल्ली मुंबई मार्गाच्या मथुरा कोटा विभागात म्हटलेलं आहे. ओके, विभाग विचार तर मथुरा कोटा लक्षात द्या. जेणेकरून रेल्वे प्रवाशांची सुरक्षा वाढेल, भारतीय रेल्वेचे आधुनिकीकरण होईल आणि ही एक तंत्रज्ञान केंद्रित प्रणाली असून आत्मनिर्भर भारत या संकल्पनेतून विकसित केली गेली आहे. ओके, कवच 4.0 ही जी प्रणाली आहे ही कोणत्या संकल्पनेतून विकसित आहे? तर आत्मनिर्भर भारत या संकल्पनेतून ही विकसित झालेली आहे. असा देखील आपल्याला जर प्रश्न आला तर या ठिकाणी आपल्या लक्षात असलं पाहिजे आत्मनिर्भर भारत. ओके, चला होप सर्वांना हे स्पष्टीकरण समजलं असेल. आजचे हे सर्व प्रश्न तुम्हाला कळाले असतील. ओके, बघा निश्चितच तुम्हाला या व्हिडिओचा आगामी परीक्षेमध्ये फायदा होईल. तत्पूर्वी विद्यार्थी मित्र, तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी काय करायचं आहे? चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील आणि कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. सोबतच जर तुम्हाला आपण आज घेतलेल्या सर्व प्रश्नांची ही पीडीएफ जर डाउनलोड करायची असेल स्पष्टीकरणावाली, तर पीडीएफ डाउनलोड करण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, किंवा कमेंट मध्ये मला पीडीएफ म्हणून सेंड करायचं आहे, तुम्हाला त्या ठिकाणी लिंक सेंड करून दिल्या जाईल. ओके, चलो मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.